कसं काय मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज मी विचार केला की चला आपण असं चिल डे ब्लॉग करूया, रॅन्डम डे ब्लॉग करूया. आज हाय फ्रेंड, मैं बॉम्बे आया था बीसू भाई को मिलने के, बीसू भाई तो मिले नहीं. आज आहे शनिवार. आज काय केलं स्पेशल तर मी तुम्हाला दाखवतो. बट आता तरी असं काय प्लॅन नाही आहे. बट एक गोष्ट स्पेशल आहे. काय आहे स्पेशल बोला, गेस करा. गेस. दीदी आने वाली है. येस, दीदी आणि यश येणार आहे. दॅट इज स्पेशल. अच्छा. ओके, बट त्याच्यासोबत अजून एक काहीतरी स्पेशल गोष्ट आहे. आज आम्ही घरीच डोसा वगैरे बनवतोय. घरीच डोसाचं पीठ, कारण की जास्त खायला भेटतं ना, म्हणून. ठीक है. काय काय करते? काय 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि मी तुरीची आणि मुगाची मिक्स असते ना, ती पण अर्धी टाकते आणि मेथी. ही तुला कोणी शिकवली? मी शिकवली. नाही मामीची पण बघून आणि थोडं युट्यूबवर पण असतात ना, मग जरा थोडं काय आयडिया. त्याचं बघतोय, उघडला कळेल की काहीच नाही झालंय. किती भारी बघ झालंय. एवढूस होतं ना. एवढूस इथपर्यंत आलंय. इथपर्यंत. जर या व्हिडिओ मध्ये काय असं चॅलेंज वगैरे काय केलं नाही, मी शॉपिंगला जाणार आहे. जुडिओ मध्ये जायची मला इच्छा आहे. बघू, तुम्हाला दाखवतो ते जुडिओचं, कारण की जुडिओ मध्ये नवीन कलेक्शन आलेलं आणि सेल आहे. सेल बघितलं आपण जाणार नाही असं कधी होणार नाही. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कभी ना. म्हणून मी विचार केला की आज जाऊ आपण तिकडे आणि आज डोसा डे असा बनवायचा बटाट्याची प्रयत्न आहे. भाजी, बटाट्याची भाजी, चटणी आणि जरासा एक उत्तप्पा करूया आपण. हा, कांदा आणि उत्तप्पा करूया म्हणून. हे बघा, भारी वाटतं ना. किती बघ, एकदम फुगलंय. काय भारी झालंय ना. मग शेवटी मम्मी कोणाची आहे? आमचा डोसा डे कंटिन्यू चालू आहे. मम्मी आता एक डोसा करते. आतमध्ये यश आणि दीदी आहेत आणि ते लोक आज आलेले आहेत. त्यांना व्हिडिओ शूट पण करायचा आहे आणि डोसा डे पण बनवायला आले, डोसा खायला आले. सो दाखवतो तुम्हाला. मम्मीचं एक रेडी झालेलं आहे. हा यशसाठी आहे ना. मस्त बटरचा वास येतो. आपण बाहेरून वगैरे हे पीठ आणतो माहितीये, बट तुम्हाला माहिती आहे असं असतं की घरी पीठ बनवलं तर आपण जास्त खाऊ शकतो. घरी पाणीपुरी बनवली तर मस्त मन मोकळेपणी खाऊ शकतो. मी तर घरी मम्मीने पाणीपुरी बनवलेली तर आपण किती खातो पाणीपुरी. 3-4 प्लेट, 4-5 प्लेट तर मी खाऊन टाकतो पाणीपुरी जेवणासारखी. तेव्हा जास्त मजा येते. बाहेर काय 6 मध्ये काय मजा येणार बोल. म्हणून मग असं डोसा पण ऍप्लिकेबल आहे, कारण की डोसा खायला जास्त मजा येते मला. काय करतो मी, जरा 4 कडक, जरा 4 नाही 3 कडक, मग 3 जाड. नीट पैकी जरासा सेलिब्रेट होतोय. नीट पैकी जरा डिझाईन केलं नाही. मम्मीला जरा पापड कमी वाटतात यासाठी. हॅलो, युअर डोसा इज रेडी सर. एक मिनिट काय बोलला तो? काय बोलला? इज रेडी सर. इट इज फॉर सर. मॅम साठी रेडी होतंय सर. करो टेस्ट रिॲक्शन. बाई ताट बघून करून आलो मग. पोटात दुखणार आहे उद्याच्या. थँक्यू. नंबर मी नाही बनवलंय, मम्मीने बनवलंय. एक नंबर आहे. काश मी पण कोणाची तरी जावई असते. आमचा जरा शूट चालू आहे. ह्याच्यामध्ये हा उडवतोय, मी वरती सोडतोय. आम्हा दोघांनाही येत नाहीये. दीदीने जराशी केली. बघू आता. फायनली आमची पतंग उडाली. फायनली उडाली पतंग. भारी मजा येते पतंग उडवायला. आता मी पण एक शॉट घेतो. माहिती नाही पतंग तुटली कशी, कोणी कापली नाही वगैरे काय नाही, पण तुटली. आपला ना ढील देणारा ना गायब होतो मध्येच. मॅगी बनव. मॅगी बनव ना. किती सोपी असते मॅगी बनवायला. कुठे मॅगी? चल दाखवतो. चल. मॅगी नाहीये, इंडोमी आहे. कोणाला खायचे? तुझ्या लेकीला. हे जे आहे, म्हणजे जेव्हा पण तुम्ही काय घर बिर बनाल, हे शटर कराच म्हणजे करा. का माहितीये, मी एक तुम्हाला सांगतो का, कारण की तुमच्या घराचा अख्खा पसारा ह्याच्या मागे राहू शकतो. अख्खा पसारा. आता मी दाखवलं, मम्मीने मला लुक दिला. सगळ्यांच्या घरात तेच असतं. काय माझ्या एकटीच्या घरात आहे? आमची इंडोमी रेडी आहे. मम्मीने जरा भरमसाठ पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, माहिती नाही का, बट ठीक आहे. आता मी त्याला सॉल्व करतो, जरा आठवतोय. दॅट इज वाय. बोल, काय बोलणे काय. कुछ मेरे को तो नहीं आते. मैं पहिला ही बोला था, लेकिन मम्मी कर मी सांगते माझ्याने पाणी जास्त होतं. कारण किती वर्ष झाले आम्ही बनवतोय तरी. पण मला शिजायला लागतं, मग मला भीती वाटते. हा, मुस्त रस्सा करते. शिजलं नाही रस्सा भाजी करते. कसं काय गाईज, आमचं जरा मस्त चिल मारून वगैरे झालं, इंडोमी वगैरे खाऊन झालं आणि मग नंतर विचार केला की आम्ही आता चाललो द वॉकला. आणि कारमध्ये बसल्यावरती आम्हाला असं
डोक्यात आलं की ह्या दोघांनी मूवी नाही बघितलाय. मी फर्स्ट ज्यांना मूवी बघितलेलं क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम, मग या दोघांना पण बघायची इच्छा होती. तर मी आणि मम्मी आम्हाला तो मूवी खूप आवडला म्हणून आम्ही सेकंड टाइम बघायला चाललोय. पण आम्हाला कारमध्ये आल्यावरती लक्षात आलं की जायचंय आपल्याला आणि ट्रॅफिक बघता बघू का पोहोचू की नाही, तरी आम्ही बघतोय की ट्राय करतोय. 15 मिनिटं आहेत हो, movie चालू मूवी व्हायला. चालू व्हायला फक्त 15 मिनिटं आहेत, तरी आम्ही घाईघाईमध्ये नाही, आरामात चालवतोय गाडी. घाईघाईमध्ये नाही जात आहे, बट स्टील बघू मूवी भेटतोय की नाही बघतो आणि तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही मूवी बघायला गेलेलो तर पप्पा घरी सकाळचे आम्ही डोसे ठेवले तर पप्पा डोसेच खात होते. तर यश आज रेट करणार आहे आमच्या पप्पांचे डोसे. Yes, कारण की तो तू खाऊ नको, ही rate जवळ करायचं, अरे rate. रेट करायचं तुला, खायचं नाहीये, टेस्ट नाही करायचंय, बघून थांब कारण की तो अन्न आहे ना म्हणून. उघड आणि जोरात बोल की मी थांब. किती हा. रेट करणार आहे. 1 2 माय गॉड एवढे भारी, हे बेस्ट डोसे आहेत. हे आजपर्यंत मी नाही करू शकलो. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. 1 नंबर. आय रेट दिस डोसा 10 on 10 10 मायनस 10 on 10 by 10 on 10. बनव ना यार, एवढं प्रेमाने कोणाला तरी जाऊ दे, बनवून काहीतरी दे. करून खाल्ले ना. नाही आणि बनवून ठेवले पण तुम्हाला खायला. That is important. बरोबर फिलिंग आता इज एवढं प्रेमाने ठेवलेच आहे तर तर खाईल ना. हा नाही माझं पोट भरलंय guys. मूवी कसा वाटलं सांग. मूवी तर अमेझिंग. जर तुम्ही आता परत तुम्हाला आमच्या व्हिडिओ सांगितलं, इथे पण सांगतोय, जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय थांबा, जा मूवी बघा परत या आणि मग ही व्हिडिओ बघा. डोसा खातो ना. हा हो डोसा खातो ना. हो मला आवडतात. का मस्त झालं तर डोसा. चल झोपले. कसं काय मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मला असं वाटतं. आज आम्ही मस्त असा डोसा डे असं सेलिब्रेट म्हणजे डोसा डे असा आम्ही स्पेंड केला, दीदी यश वगैरे वगैरे वगैरे. आणि मग नंतर जरा असं पतंग वगैरे पण उडवली. उद्या पण जाणार मी पतंग उडवायला. तर मी विचार केला की आता चला आपण नेक्स्ट सेगमेंटला चालू करूया, दॅट इज माझं स्किन केअर रुटीन. आणि मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती की तुम्ही अगोदर मला बघितलं असेल, जे लोक पण मला अगोदर फॉलो करतात त्यांनी बघितलं असेल की मला एकाच दिवशी असे 1 2 3 4 5 6 7 8 पिंपली आलेले. मी तुम्हाला एक फोटो दाखवला, त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली सांगत होतो की मला 1 2 3 मोजत होतो मी की त्याच्यामध्ये मला एवढे सगळे पिंपल आलेत. आणि आज 4 महिने झालेत मे बी की मला एकही पिंपल नाही आलेला आहे. जरासा पिंपल आलेला बट तो एका दिवसात गेला. कधी कधी माझे असे व्हायचे पिंपल की 10 दिवसाला 10 दिवस हाय बोलायचे. 10 दिवसाचा वेगळा बिग बॉस चालायचा माझा पिंपल सोबत. पण आता असं नाहीये, सगळ्या पिंपल्सला मी एलिमिनेट केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण 2026 मध्ये न्यू इयर न्यू थोबडा असं रेझोल्युशन घेऊया प्लीज. तर आपण वळूया फेस वॉश कडे. तर पहिले मी तुम्हाला सांगणार आहे 2 टाईपचे फेस वॉश. ज्यांना पिंपल्स येतात त्यांना म्हणजे फेस वॉश क्लिन्झर हे असेल त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड वापरायला पाहिजे. मी अगोदर सॅलिसिलिक ऍसिडचा फेस वॉश नाही वापरायचो, बट जेव्हापासून मी सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे त्याच्यामध्ये बेस आहे सॅलिसिलिक ऍसिड, ते फेस वॉश किंवा क्लिन्झर वापरायला लागलो, माझे खूप सारा पिंपल्सचा फ्रिक्वेन्सी कमी झाला. आणि तसे टाईपचे फेस वॉश असतात ते रोज नसतात वापरायचे, अल्टरनेटिव्हली वापरा, 2 दिवसांमध्ये एकदा वापरा, असं असतं ते. आणि मग दुसऱ्या टाईपचे फेस वॉश असतात ज्याच्यामध्ये फक्त असं सेरेमाइड्स असतात, व्हिटॅमिन सी, टाइमपास, ते असे फेस वॉश असतात जे आपल्याला हायड्रेट ठेवतात. आणि सेरेमाइड्स तुम्ही कशामध्ये पण बघता ना, ते स्किनला खूप जास्त हायड्रेट करतं, सेरेमाइड किंवा हायलोरॉनिक ऍसिड. मी माझी फेस वॉश तुम्हाला सांगतो की मी हे वापरतो. हे आहे मिनिमॅलिसचं सॅलिसिलिक ऍसिड. तर हे जे आहे मिनिमॅलिसचं सॅलिसिलिक ऍसिड क्लिन्झर हे मी वापरतो. आणि हे मी स्टार्टिंगला जेव्हा वापरायला घेतलं तेव्हा मला असं वाटलं की मला थोडे बम्प्स येत आहेत, थोडे पिंपल्स ह्याच्यामुळे येत आहेत मे बी. बट नाही, ती माझी स्किन इव्हॅल्युएट होत होती. नाही सॉरी, इव्हॅल्युएट नाही, पोकेमॉन इव्हॉल्व्ह होत होता म्हणून ते 1 1 2 2 पिंपल्स येत होते. बट आता मी हे रोज यूज करतोय, मला पिंपल्स बिलकुल पण येत नाहीयेत. आणि त्याच्यासोबत अल्टरनेटिव्हली मी हे यूज करत होतो, याच्यामध्ये नायसिनामाइड पण आहे. सो हे दोन्ही फेस वॉश असे आहे ज्याच्यामध्ये 2%च आहे. आणि 2% स्टार्टिंगला सॅलिसिलिक ऍसिड युजली 2%च घ्या, कारण की जर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशनचं घेतोय तर चुपचाप डॉक्टरकडे जायचं. उगाच खतरो के खिलाडी नाही बनने का, डॉक्टरकडे जायचं, ते एकदम नीटपैकी त्यांच्या ह्याच्यामध्ये करतात. तुम्हाला दाखवतो माझं एकही पिंपल नाहीये. असं नाही तर अगोदर असं होतं की मी असं एकही, आणि असे हात पण नाही लावायचे, एकही पिंपल नाहीये आता तरी, सध्या तरी. तर आता आपण बघूया फेस वॉश झाला. फेस वॉश झाल्याच्या नंतर आपली स्किन ऍसिडिक होते, त्याच्यानंतर आपल्याला पीएच लेवल आपला बॅलन्स करावा लागणार की नाही, म्हणून आपण वापरायचं काय,
टोनर. खूप लोकांना मी ऐकलंय की टोनर इज वॉटर, वॉटर इज टोनर, टोनरने काय नाही होत, पैसा खर्च होतो. तर मी विचार केला की असं नाहीये. मी स्वतः युज केलंय टोनर आणि मला खूप चांगला फरक दिसला. तुम्हाला माहितीये, मी एक पॉइंट आलेला, दीदीकडे मी होतो घरी आणि त्या दिवशी आम्ही व्हिडिओ एक शूट केली. त्या व्हिडिओ शूटच्या दुसऱ्या सेकंडाला मी दीदीला बोललो की हे बघ ना, माझे इथे जरा खूप सारे खड्डे का दिसत आहेत. तेव्हा दीदी बोलली की हे ओपन पोर्स आहेत. आणि तेव्हा म्हणजे असं नेकेड आयने मला दिसत होतं मिरर मध्ये की इकडे खूप सारे खड्डे दिसत आहेत. आणि ऍक्च्युली तेच रिझन्स असतात जे आपले सगळे पिंपल होतं, कारण की ते भर घालतं ना आतमध्ये. म्हणून 2 टोनर्स युज केले. एक मिनिमॅलिस्टचा युज केला, जो मी नाही रेकमेंड करणार कारण की मला त्याच्याने पिंपल्स यायला चालू झाले. आणि सेकंड आहे हा प्लमचा हा टोनर. तुम्ही खूप लोकांकडे बघितला असेल. हा खरंच खूप चांगला आहे. मला खूप चांगले बेनिफिट्स आले याच्याने. तुम्ही हा वापरून बघू शकता. सो टोनर झालं. टोनरच्या नंतर आपण वळूया सिरम्स कडे. तो सिरम्स तुम्ही जर आता घेत असाल तर सिरम्स घ्यायच्या अगोदर आपल्याला स्किनला प्रॉब्लेम का द्यायची आहे, स्किनला आपल्याला खतरो के खिलाडीमध्ये का टाकायचंय. म्हणून आपण एक असे सँडविच मेथड, ज्याच्यामध्ये आपण पहिला एक मॉइश्चरायझर लावतो, मग सिरम लावतो, मग मॉइश्चरायझर लावतो. हे बिगिनर लेवलला करायचं असतं, कारण की आपल्याला आपली स्किनची जी बॅरियर असते, स्किनची बॅरियर म्हणजे असे विचार करा की बॉडीगार्ड्स आपल्याला खराब नाही करायचं आहे, कारण की ते जर चांगले असले तर आपली स्किन चांगली असणार. दॅट इज वाय. सो पहिली गोष्ट, जर तुम्ही सिरम्स वापरतात आणि तुमचं वय आहे 16 किंवा 15 वगैरे, तर तुम्ही सिरम्स नका वापरू, कारण की तुमचे बॅरियर्स अजून ग्रो होत आहेत. तुमचे बॅरियर्स आता वयात येत आहेत. दॅट इज वाय. कळलं? जवानी आ रही है तुम्हारे में, म्हणून ते असं नका करू. 16 असाल, 16 इयर्स, तर नका वापरू. 16 इयर्सच्या नंतर तुम्ही वापरायला चालू करा. मी पण एकदाही नाही वापरलेले. एकदा वापरलेलं, नंतर मला कळालं माझं काय झालं. त्याच्यानंतर पासूनच मला पिंपल यायला चालू झाले. ऍक्च्युली पिंपल मला तेव्हाही आले, आणि मला फर्स्ट पिंपल कधी आले, जेव्हा मला चिकन पॉक्स येऊन गेलेले. आणि चिकन पॉक्स ही ऍक्च्युली अशी स्टेज असते ना की आपली बॉडीमधली हीट सगळी बाहेर येते. त्या दिवसापासून मला खूप सारे पिंपल्स यायला चालू झाले. त्याच्या अगोदर मला एकही पिंपल नव्हते, त्याच्यानंतर पिंपल होते. आणि सेकंड म्हणजे हे असं सँडविच मेथड वापरा. 2% सिरम्सने 2% कॉन्सन्ट्रेशन असेल ते सिरम्स वापरा, कारण की 2% पहिला बॉडीला सवय होऊ दे, मग 5% वरती जा, मग 10% वरती जा. क्यों घाई आहे, लाईफ पडे आपण कॉपी भाई. तो सॅलिसिलिक ऍसिड मी ह्याच्यासाठी वापरतो, कारण की मला भरपूर सारे पिंपल्स येत होते. आणि ऍक्च्युअल मध्ये सॅलिसिलिक ऍसिड काय करतं, पिंपल्स कमी करायचंच काम करतं. नायसिनामाइड काय काम करतं, आपले जे ऍक्ने मार्क्स असतात त्याच्यासाठी. आणि व्हिटॅमिन सी आपल्या ज्या फेसचा डलनेस असतो तो सगळं काम करतो. सो मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी 2% सॅलिसिलिक ऍसिडने चालू केलेलं, आणि जेव्हा मला दिसायचं की अभी भाई आने वाला आहे, पिंपल वाला भाई आने वाला आहे, तेव्हा मी चालू करायचो. त्या दिवशी मी लावायचो, आणि मग दुसऱ्या 2 दिवस मी गॅप घ्यायचो, मग परत मी सिरम लावायचो, कारण की बॉडीला भाव नाही करायचा, बॉडीला सुधरवायचंय. दॅट इज वाय. त्याच्यानंतर आपण बोलूया नायसिनामाइड सिरमकडे, कारण की मी नायसिनामाइड सिरम युजली रोज लावतो. सॅलिसिलिक कधीतरीच लावायचो जेव्हा मला पिंपल यायचे. तो नायसिनामाइड आता मी रोज लावतो, कारण की मला हे बघा, पिंपलचे डाग्स आहेत अजून जराशे, खूप फेड आहेत, बट आहेत. म्हणून मी आता 2 सिरम्स वापरतो. हे 2 सिरम्स मला खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. आणि मला चांगला त्याचा सकाळी उठल्या मला असं वाव, ओ माय गॉड असं वाटतं, कारण की हायड्रेटेड असते स्किन या 2 सिरम्समुळे. सो एक आहे दी ऑर्डिनरीचा नायसिनामाइड सिरम, आणि दुसरं आहे डिकन्स्ट्रक्टचा फेस क्लिअरिंग सिरम. सो हे 2 सिरम्स मी वापरले, आणि मला जे ऍक्ने मार्क्स आहेत ते फेड होत आले आहेत. हे बघतात, हे मोठंवाले जे मला गणपतीमध्ये आलेले एकदम भरमसाठ पिंपल आलेले, कारण की मी मामाकडे गेलो, आणि मामाकडे गेल्यावरती पाणी चेंज झालं, आणि पाणी चेंज झाल्यावरती मला पिंपल आले. यावेळेला मामाकडे गेलो, मला एकही पिंपल नाही आला. हा आहे डिकन्स्ट्रक्टचा 5% आहे, आणि हा आहे दी ऑर्डिनरीचा 10%. सो हा सेफ आहे यूज करायला, काहीच नाहीये ह्याच्यामध्ये. ग्रॅज्युअली तुमचं इन्क्रीज होणार. ह्याच्यामध्ये अजून पण आहे पिगमेंटेशन घालवण्यासाठी अल्फा आर्बुटिन आहे. सो मी माझ्या रुटीनमध्ये आता हे ऍड केलेलं आहे, 10% नायसिनामाइड सिरम. सो मी जेव्हा हे फर्स्ट टाइम यूज केलं, जर असं मला चुरचुरलं, कारण की 10% कॉन्सन्ट्रेशन मी फॉर द फर्स्ट टाइम वापरत होतो. नेहमी मी 2%, 5% वापरलं, नंतर मी 10% बाय डायरेक्ट हो असं झालं बॉडीला. म्हणून तो घाबरला ना बिचारा, म्हणून तो जरा चुरचूर करायला लागला. मग मी जरा 1 दिवस गॅप दिला, मग मी परत सँडविच मेथड केलं. सँडविच मेथडच्या नंतर मी परत एकदा सिरम वापरलं. आता मी सँडविच नाही करत, पण आता मला चुरचुरत वगैरे नाहीये. जरा 2-3 दिवस दिले मी. पॅच टेस्ट केला, पहिला इथे पॅच टेस्ट केला, इथे लावून बघायचं, पॅच टेस्ट करायचं, आणि इथे जर काय झालं तर नका वापरू, जर काय नाही झालं ओके. मला सकाळी असं कळतं की जराशे ऍक्ने मार्क्स कमी होत आहेत. ग्रॅज्युअली खूप वेळ लागतो. एका दिवसात असं वाव प्रिन्स असं नाही होणार, म्हणून प्रिन्स. सो जर तुम्ही सगळं स्किन केअर वगैरे करतायत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला
ही एक गोष्ट आहे जी कधीही यूज केली पाहिजे. जर तुम्ही सिरम्स नाही यूज करत आहेत ठीक आहे, जर तुम्ही टोनर नाही यूज करत आहेत ठीक आहे, तुम्ही सनस्क्रीन नाही यूज करत आहेत नॉट ठीक आहे, सनस्क्रीन यूज करायचा, पण त्याच्यासोबत कुठलाही एक मॉइश्चरायझर यूज करा. हा सर्वात बेस्ट मॉइश्चरायझर मी तुम्हाला रिकमेंड करेल, कारण की मला हा चांगल्यापैकी यूज झाला. दीदी पण हाच वापरते, मी पण हाच वापरतो आणि खूप हायड्रेटेड आहे. याच्यामध्ये राईस वॉटर आहे. मी प्रोडक्ट नाही करते पण मी तुम्हाला सांगतोय की मॉइश्चरायझर यूज करायचंच करायचंय. मी रोज रात्री काय करतो, जेव्हा हे 10% वापरतो जरा जास्त जरासा मॉइश्चरायझर घेतो आणि लावतो, कारण की स्किन सेफ राहिला आणि स्किन जास्त हायड्रेटेड राहिला. दॅट इज वाय. जर तुमची स्किन हायड्रेटेड राहणार आहे ना तर आपोआप सगळे सोल्युशन्स होत जाणार आहेत स्किन मध्ये. दॅट इज वाय. आणि आता वळू आपण सनस्क्रीन कडे. सनस्क्रीनचं मी आता काय तुम्हाला सांगू, हे 2 सनस्क्रीन्स आहेत मी नेहमी वापरतो आणि हे बेस्ट आहेत. तिसरं पण आहे डिकन्स्ट्रक्टचं, हे आहे डर्माकोचं आणि हे आहे फॉक्सटेलचं डीवी सनस्क्रीन. खूपच भारी आहे, तुम्ही घेऊ शकता. अख्ख्या हेअर केअरची फुल तेल बिल वगैरे वगैरे गोष्ट मी एक वेगळी व्हिडिओ करेल, बट आता मी तुम्हाला प्रोडक्टच्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतो की मी हेअर केअरच्या प्रोडक्ट्समध्ये काय यूज करतो. शॅम्पू वगैरे मी कधीतरी तुम्हाला नंतर सांगेल, पण मला असं वाटत होतं की माझ्या इकडनं ना हेअर पॅच होत चाललंय. तुम्हाला दिसत आहे का? नाही दिसत असेल, कधी कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की इथे मला हेअर पॅच होत होतं आणि इथे, पण बघा ना माझं युनिक आहे बाई, इथे होत होतं इथे नाही बाई, चांगलं आहे. हा बट ठीक आहे. सो मी हे एक सिरम वापरायला चालू केलं. हे विशकेअरचं हेअर केअर सिरम आहे, हेअर ग्रोथ सिरम आहे विशकेअरचं. हे खूप चांगल्यापैकी मला युजफुल झालेलं आहे. म्हणजे जिकडे पण पॅच वाटत होता तिकडे माझी हेअर डेन्सिटी वाढली. इथे माझं ना जरासं विरळ चालू व्हायला चालू झालेलं, बट मी हे वापरलं बॅक टू नॉर्मल. आणि हेअर थिकनेस पण वाढवण्यासाठी हा एक खूप चांगला सिरम आहे आणि मी ह्याचे खूप रिव्ह्यूज वाचलेत. हा तुम्ही सिरम वापरू शकतात, दी ऑर्डिनरीचा आहे. जर असं महाग आहे पण तुम्ही वापरू शकतात, कारण की ह्याचे ट्रस्टेड रिझल्ट आहेत. आणि तुम्ही आता बघाल मी तुमच्या समोरच बसलोय, अगोदरची मी तुम्हाला कुठेतरी एक फोटो दाखवेल इकडे, पण आता बघा माझ्या डोळ्याच्या खाली तुम्हाला काळा नाही दिसणार. बघा मी खोटं नाही बोलत आहे, तुम्हाला डोळ्याच्या खाली माझं काळं बिळं काय दिसणार नाही. जरासं असेल कारण की आता मी वर्क करतोय त्याच्यावरती. एक फार्मसी प्रोडक्ट आहे हे आयब्लिस नावाचं. मी हे वापरायला मी आयब्लिस नावाचं मी हे जेव्हा पण वापरायला चालू केलं माझं हे काय बोलतात त्याला अंडर आय कमी झालाय भरपूर. आपण कॉलवरती असतो ना मित्रांसोबत 4-4 वाजेपर्यंत, मग तेव्हा मला झालेलं. तुम्ही पण असं करत असा ना 4-4 वाजेपर्यंत. माझ्याकडे तर स्क्रीनशॉट्स आहेत भाई, मी 4-4 वाजेपर्यंत मुलांची, मित्रांची, मैत्रिणींची बोलत बसलेलो. गॉसिप. लिप बाम बी मस्त आहे भाई, लिप बाम म्हणून हे एक आता मला नवीन लिप बाम भेटलंय, वॅसलिनचं लिप थेरी. खूपच भारी आहे, खूप म्हणजे खूपच भारी आहे. ह्याचं ना एक रोझी फ्लेवर पण येतं मुलींसाठी, हे मुलांसाठी कोको फ्लेवर आहे. हे खूपच भारी आहे. रात्री लावाल सकाळपर्यंत एकदम हायड्रेटेड असतात. भारी. सो कसं काय मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि अजून 2-3 व्हिडिओज येणार आहेत दीदी आणि यासोबत. मी एक चॅलेंज व्हिडिओ ही केलेली आहे, मम्मी सोबत पण एक चॅलेंज व्हिडिओ केलेली आहे, ती आता या वीकमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि हा टॉवेल इग्नोर करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि या कुठल्याही प्रोडक्टबद्दल काही डाऊट असेल तर मला डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा किंवा DMs मध्ये मेसेज करा. DMचा मेसेज मी बघायला जरा वेळ करतो कारण की नाही भेटत टाइम, बट मी बघायचा खूप ट्राय करतो आणि मी जेन्युइनली रिप्लाय करायचा ट्राय करतो. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आपण भेटत राहू परत. ओके.